नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आज खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे नव्हते, तर व्हिडिओ आज आपण काढणार आहे। काहीतरी सरप्राईज आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि थेट दुबईवरून आलेलं सरप्राईज आहे। तर त्याच्यासाठी आपण आता चाललेलो आहे वागरेश्वरला, कारण का तिथेच जाऊन आपण अनबॉक्सिंग करूया त्या गोष्टीची। तुम्हाला तिथेच गेल्यानंतर समजेल की काय आहे ते। तर आता निघालो आम्ही, मी आणि बायको आहे आणि कोमल एक येते, आशिष येते, तर ती लोक देखील आहेत आपल्याबरोबर। आणि पिल्लू हा आपला नाही आहे बरोबर, कारण का पिल्लू आपला डोंबिवलीला, कारण का वस्तीला गेला आहे 2-3 दिवस पिल्लू डोंबिवलीला, आजी आजोबा मंगडी त्याच्या। तर आम्ही आता जातो आहे वागरेश्वरला। उन्हाळ्यात वागरेश्वर कसं दिसतंय ते तुम्हाला आता बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या मार्फत। तर आता निघूया आणि फटफट जाऊया, आणि कारण का उजेड पण आहे तोपर्यंत ठीक आहे, नंतर मग काळू झाला तर परत वाट लागेल, त्याच्यामुळे लवकर जाऊया जरा। आपण आता बघू शकता, आपण आता बोरगाव रोडला आहे आणि बोरगाव रोडवरून चाललो आहे आपण वागरेश्वरला। पाठून कोमल आणि आशिष वगैरे येत आहेत, ते समोसा वगैरे काय काय घेत आहेत खायला आपल्याला। आणि आपल्याबरोबर आहे वंश आणि झोपलेला आहे पिल्लूने आपला, नाही तर त्याला उठवलं असतं एवढ्याला त्यांनी। तर आता आपण निघूया वागरेश्वरच्या दिशेने हळूहळू, तोपर्यंत ते लोक येतील पाठून। स्लो चाललो आहे आम्ही मस्त। या टायमाला जरा आता बरं वाटतं जरा, आणि जरा ऊन पण कमी झालं तर खूप बरं वाटतं। नाही तर दुपारी तर एवढा गरम होत होतं ना, त्याच्यावर कुठे बाहेर जायची इच्छा नाही होत, एवढा गरम होत आहे। असानी वाडीजवळ आलो आहे तर आता इथून आपण सरळ जायचं आपल्या वागरेश्वरकडे। पाठीमागचा आपल्या काशमालच्या इकडचा विराणीचा रस्ता खूप खराब झाला आहे, खूप म्हणजे खूप झाला खराब। यावर्षी मला वाटतं पावसाळ्यात तर पूर्ण वाहूनच जाईल बहुतेक, एवढा खराब झाला आहे। इकडचा जरा मस्त आहे, चांगला आहे रस्ता, कारण का हा रस्ता जस्ट म्हणजे एक 1-1.5 वर्षात झाला असेल, झालं आहे 1-2 वर्ष। कारण का इकडे नाही तर पहिले तर पूर्ण म्हणजे आपल्याला गाडी चालवता नसत यायची असा रस्त्याला, एवढा दगड पूर्ण आणि मातीचा रस्ता होता पूर्ण। आता खूप चांगला झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला मंदिरापर्यंत पूर्ण बाईक घेऊन जाता येते, नाही तर पहिले तर मंदिरापर्यंत बाईक पण घेऊन जाता येत नव्हतं आपल्याला। मागे आपले कोमल आशिष बघू शकताय। पावसाळ्यात इकडे खूप भारी असतो क्लायमेट, जबरदस्त एकदम मस्त असं, पूर्ण वॉटरफॉल वगैरे पण भारी, धबधबा वगैरे वाहतो। नक्की एकदा व्हिजिट करा। फक्त एवढंच का जळूपासून आपली संरक्षण करा, कारण का जळू वगैरे खूप असतात, त्याच्यामुळे जरा जळूंचीच भीती असते। बाकी एकदम क्लायमेट वगैरे आणि वॉटरफॉल एक नंबर, जबरदस्त, फुल मजा असते। फायनली आपण आता पोचलो आहे पूर्ण। आता बाईक आपली वागरेश्वर मंदिरापर्यंत आलेली आहे, रस्ता झालेला आहे। आणि आपल्याबरोबर कोमल आहे, मोमो आहे आणि आशिष आहे, निवांश हाय हाय कर, हाय कर, झोपेतून उठला आताच। तुला कुठं डायरेक्ट झोपला आलाय तो। तर जाऊया आपण मंदिरामध्ये, आणि हा डॉगी आपल्याला तिथपर्यंत घ्यायला आलेला, ते तिकडे बाहेरची पार्किंग तिथपर्यंत घ्यायला आलेला। तर आता आपण जाऊया, दर्शन वगैरे करूया आणि मग करूया अनबॉक्सिंग। आता मंदिर आहे बंद, तर आपल्याला जायला लागेल पाठच्या साईडून। हाय, हा आपल्याला आलेला घ्यायला। खायचा आयटम नाही रे बाबा ते, हो भो नको। तर मित्रांनो बघू शकता, आता पाठच्या डोअरमध्ये आपण जाऊया। जय भोले, हर हर महादेव। ठीक आहे, पिशवी घ्या हो काय। जय भोले। बुंदी आणि फरसाण ठेवलेलं आहे खायला। आपण मग काहीतरी सूट आणा बोलत ना, जय भोले। हां, पहिले नमन गणपती बाप्पा, आधी वंदू तुझं मोरया। कुठून आणशील पाणी?
पाणी अच्छा हां तिथे खाली जायला लागेल ना पाण्याला. येते लगेच. ये जय श्री गणेश. भोले हर हर महादेव. आता इथे लाईट देखील आहे. पहिले तर लाईट वगैरे पण नव्हतं, आता पूर्ण काळोख असायचं मंदिरामध्ये. आता इथपर्यंत लाईट वगैरे आलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला उजेड वगैरे तरी दिसते. आता पूर्ण पहिले काळोख असायचं नाही. तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात्. पाणी वगैरे आणलेलं आहे आपण कळशीवरून खालून, आणि हे दूध वगैरे आणलेलं आहे. आता आपल्या पिंडीवरती आणि पूजा वगैरे करूया, आणि आपल्या अनबॉक्सिंगची पण पूजा करून घेऊया, आणि नंतर बाहेर रिव्ह्यू करूया दादा. तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात्. ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात्. ओम शांती आणि बघू शकता इथे आपण गेल्या टायमाला जेवण वगैरे देखील केलेलं, आणि खालच्या साईडला आहे गाय मूक वगैरे. तिथे कंटिन्युअसली पाणी असतं. आता आशिष मगाशी पाणी घेऊन आला, तो तिथूनच घेऊन आला. मित्रांनो आता आपण करणार आहे आपल्या जो गॅजेट आहे थेट दुबईवरून आपल्याकडे आलेला आहे. सरप्राईज आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी, आणि त्याची अनबॉक्सिंग करूया. तर आता मगाशी आपण पूजा वगैरे तर केली, तर पहिलाच बाहेर काढूया आपल्या ड्रोनला. बघू शकताय ला ड्रोन DJI Mini 3 Pro. याला ओपन करूया. ओपन करताना भीती वाटते. या अशा खोलताना बेंड व्हायचे भीती वाटते तोटाबिटाची. आणि हा समोरचा कवर आहे तो देखील आपल्याला काढूया. खाली तर हा आहे आपला ड्रोन बघू शकताय. आणि आता याचा रिमोट कंट्रोल काढूया. ए डॉगी तू थांब मग, नाही तर नेशील तू आता उचलून डायरेक्ट. तर हा आहे RC, त्याचा रिमोट बघू शकताय. आणि याच्या जॉयस्टिक आहेत त्या इथे खाली लावलेल्या असतात, त्या आपण कनेक्ट करूया पहिले. ह्या आपण पूर्ण फ्लायमोर किट घेतला, त्याच्यामुळे आपल्याला 2 एक्स्ट्रा बॅटरी देखील आलेल्या आहेत. ह्या आहेत 2 एक्स्ट्रा बॅटरी, आणि हा चार्जर DJIचाच बघू शकताय. आणि आत्ता आपण याला उडवायला प्रयत्न करूया, बघूया. कारण का फर्स्ट टाइम आपण उडवणार आहे. असं आपण उडवलेलं तर नाही आहे कधी, तर बघूया ट्राय. ड्रोन आपला झालेला आहे चालू. आता RC करूया आपण चालू. DJI बघूया कनेक्ट वगैरे होईल, त्याच्यानंतर मग आपण फ्लाय करूया. तर आता आपला फ्लाय करायसाठी रेडी आहे. तर आता फ्लाय करूया.
तर बघू शकता पूर्ण आता 4 बघू शकता खूप वरती गेला एवढं वरती. अरे सनसेट गेला वाटतं आपला. हा इथे आहे सनसेट. थोडी भीती वाटते चालवायला आपल्याला. अलर्ट काय बॅक टू अ फाईल अँड स्पेस. अरे यार मेमरी कार्ड टाकायला विसरले आहे. लँडिंग आहे साधी. चल आता स्वतःहून येते का. गो होम टाकलेला आहे डायरेक्ट लँडिंग. बघूया आता तो स्वतःच्या ह्याच्याने लँडिंग होतोय का, म्हणजे ऑटो मोडवरती लागलाय. आता ऑटोमॅटिक जिथून आपण उडवलेला तिथे लँड होईल. जातो हा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडासाच घेतला. खरं तर भीती वाटत होती कारण का फर्स्ट टाइम आपण उडवलाय, त्याच्यामुळे काय आपण एवढं ट्रेन वगैरे नाही. काहीतरी अलर्ट देखील येत होता पण एवढं समजलं नाही. स्टोरेज आपला याच्यामध्ये SD कार्ड टाकला नाही आणि नॉर्मली 1 का 1.5 GB होती, तर ती फुल झाली. की आता आपण स्टोरेज टाकूया आणि नंतर उडूया आणि त्या साईडून उडूया. बघूया चला, तर तिथे जाऊया आपण आता. तर मित्रांनो बघू शकता मस्त असा सनसेट होतोय आणि आता इथून आपण ड्रोन फ्लाय करूया. पावसाळ्यात जर आपण इथे आलो तर फुल मस्त असा धबधबा पूर्ण या साईडला वाहत असतो. आता पण थोडं थोडं पाणी पडताना दिसतंय तुम्हाला, पण फुल एकदम वाहताना दिसतो आपल्याला पावसाळ्यामध्ये. फुल एकदम जबरदस्त नजारा आहे. मस्त आहे. आपला ड्रोन गेलाय पूर्ण वरती, एकदम खूप वरती गेलाय. आपला आपण जिथे आहे तो नजारा बघू शकता. आपल्या फायनली आपला ड्रोन आलेला आहे आपल्याकडे. मस्त असं शूट झालेला आहे आणि खूप भारी शूट झाला, एकदम मस्त मजा आली. दिसतोय का आम्ही उडून झाला मस्त की भारी. असे थोडेसे व्हिडिओ घेतले, जास्त आम्ही उडवलो नाही. आणि आता आपण खायला आणलेले तोराचे समोसे आणि भेल वगैरे आणलेलं आहे, ते आता काय खाऊ वगैरे आणि मग नंतर आपल्या घराकडे निघू. तर हा आपला ड्रोन तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या ड्रोनला काय नाव ठेवायचं हे पण कमेंट करून सांगा. आपल्या ड्रोनला काहीतरी एक स्पेसिफिक असं नाव ठेवूया आपण त्याचं, तर ते देखील कमेंट करा काय ठेवावं नाव. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा, तर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तो रडतो तिकडे. खायला दाखवलं बघू शकता किती खायला काय काय आणलेलं आहे. समोसे, तू बघ थंडा थंडा समोसे. थंडा पाहिजे पाहिजे तुला.
बस झाला बस बस संपला संपला आता तर चला आता आपण खाऊया. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढे नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप धमाल मजा येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मस्त वेगळे ड्रोनने आपण चांगले शॉट घ्यायला भेटेल आपल्याला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि यो का रडतोय? थंडा पाहिजे. चला भेटूया. बाय 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 बाय. चला टाटा. बाय बाय. बाय बाय.